नमस्कार. आज आपण एका अशा विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत, जो तसा शेकडो वर्षे जुना आहे, पण आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगावर अगदी अचूक भाष्य करतो. अगदी बरोबर. म्हणजे आपण नेहमीच ऐकत आलोय की संत तुकाराम म्हणजे टाळ मृदंग, कीर्तन आणि निस्सीम भक्ती. पण आज आपण त्यांच्या अभंगाची गाथा या मूळ स्रोतातील काही निवडक पानांचा जो वेध घेणार आहोत ना, तो आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. नक्कीच बदलणार. आजच्या या सखोल चर्चेचं आपलं जे मुख्य मिशन आहे ते हे स्पष्ट करणं आहे की हे अभंग म्हणजे केवळ जुनी धार्मिक कवने नाहीत. या शब्दांमध्ये मानवी मन एकाग्र करण्याच्या अफाट पद्धती आहेत, समाजाच्या दांभिकतेवर केलेले थेट प्रहार आहेत आणि भक्तीचा एक असा धाडसी आविष्कार दडलेला आहे जो वाचून आजच्या आधुनिक काळातही आपण थक्क होतो. हा विषय खरोखरच खूप रंजक आणि बहुआयामी आहे. आज आपण ज्या स्रोताची व्याप्ती पाहणार आहोत ती प्रामुख्याने 3 अत्यंत महत्त्वाच्या भागांत विभागलेली आहे. सुरुवातीला आपण मंगलाचरण पाहणार आहोत, ज्यामध्ये विठ्ठलाच्या सगुण रूपाचे अत्यंत बारकाव्यांसह वर्णन केले आहे. त्यानंतर आपण विराण्या या प्रकाराकडे वळू. आणि तो भाग तर खूपच धक्कादायक आहे. अगदी. तिथे परमेश्वराविषयीच्या ओढीचे एक अत्यंत वेगळे आणि धाडसी रूपक वापरले आहे. आणि शेवटी आपण त्यांच्या सामाजिक व आध्यात्मिक उपदेशांच्या अभंगांवर चर्चा करू, जे तत्कालीन आणि आजच्याही समाजाचा खरा आरसा आहेत. हे अभंग वरवर वाचताना जेवढे साधे वाटतात ना, त्यामागे मानवी वर्तनाचे किती गहन मानसशास्त्र दडलेले आहे याचा आज आपण उलगडा करणार आहोत. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आपण अगदी सुरुवातीच्या अभंगांपासून म्हणजेच मंगलाचरणापासून सुरुवात करू. पहिल्या 1 ते 6 अभंगांमध्ये संत तुकारामांनी विठ्ठलाचे विटेवर उभ्या असलेले वर्णन केले आहे. ते वाचताना असं वाटतं की जणू ती मूर्ती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर उभी आहे. अगदी सजीव चित्रण आहे ते. मग गळ्यातील तुळशीची माळ, कमरेला नेसलेला पिवळा पीतांबर, कानांमध्ये तळपणारी मकर कुंडले आणि गळ्यातील तो कौस्तुभ मणी. अभंग 4 मध्ये तर ते म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. या सर्व गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या ओळीचा खरा अर्थ जाणवतो. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. कोणता प्रश्न? एवढ्या सूक्ष्म आणि दृश्य वर्णनाची, या सगळ्या दागिन्यांच्या वर्णनाची खरेच गरज काय होती? म्हणजे अध्यात्म तर या बाह्य गोष्टींच्या पलीकडे जायला सांगते ना. अत्यंत महत्वाचा आणि अगदी योग्य प्रश्न आहे. आणि इथेच या अभंगांमागचे खरे मानसशास्त्र दडलेले आहे. हे केवळ एका लाकडी किंवा दगडाच्या मूर्तीचं भावनिक वर्णन नाहीये. अच्छा. अभंग 1 मध्ये म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि त्याच अभंगात पुढे एक अत्यंत महत्वाची ओळ येते, आणिक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. म्हणजे माईक पदार्थ. हो. आता माईक पदार्थ म्हणजे काय? तर बाह्य जगातील मोहक गोष्टी ज्या आपल्या मनाला सतत विचलित करतात. मानवी मन हे मुळातच अत्यंत चंचल असतं. ते सतत इकडून तिकडे धावत असते. अगदी खरंय. आपण आजकाल हे रोजच अनुभवतो. बरोबर. आणि या धावणाऱ्या भरकटणाऱ्या मनाला एका जागी स्थिर करण्यासाठी एका अत्यंत सुंदर आणि निश्चित अशा अँकरची म्हणजेच आधाराची गरज असते. म्हणजे जसं आजकाल आपण माइंडफुलनेस बद्दल बोलतो किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी एखाद्या विशिष्ट बिंदूवर किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं जाते, तसाच काहीसा हा प्रकार आहे का? विठ्ठलाचे हे रूप हे एक प्रकारचे फोकस पॉइंट किंवा एकाग्रतेचे साधन आहे असे म्हणायचे आहे का? तंतोतंत. ही एक अतिशय उच्च दर्जाची ध्यानधारणा किंवा ज्याला आपण मेडिटेशन टेक्निक म्हणतो ती आहे. वाव. जेव्हा मन भौतिक जगातील दुःखामुळे, अपयशामुळे किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर सततच्या धावपळीमुळे आणि माहितीच्या भडीमारामुळे भरकटते, तेव्हा त्या मनाला परत आणण्यासाठी एका सगुण रूपावर म्हणजेच आकार असलेल्या रूपावर वृत्ती स्थिर केली जाते. म्हणजे तो एक प्रकारचा मानसिक आधार आहे. अगदी. सदा माझे डोळे जळो तुझे मूर्तीन, असे महाराज अभंग 3 मध्ये म्हणतात. गळ्यातील वैजयंती माळ, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी या सर्व गोष्टी मनाला एकाच ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक अशा दृश्य खुणा आहेत. बाह्य जगाच्या गोंधळातून स्वतःला अलिप्त करून आंतरिक शांतता मिळवण्याची ही एक वैज्ञानिक प्रक्रियाच आहे.
हे तर खूपच भारी आहे. एका मूर्तीकडे आणि तिच्या वर्णनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. म्हणजे भक्तीच्या आवरणाखाली दडलेली ही एक मानसिक एकाग्रतेची साधनाच आहे तर. होय, आणि ह्या गाथेचा अभ्यास करताना असे अनेक नवीन पैलू समोर येतात. पण आता आपण या गाथेतील अशा एका भागाकडे वळत आहोत जो खरोखरच धक्कादायक आहे. येथेचा विषय खऱ्या अर्थाने रंजक आणि वेगळ्याच पातळीवर जातो. तुम्ही विराण्यांबद्दल बोलत आहात ना? अगदी बरोबर. अभंग 7 ते 31 हे विराण्यांचे अभंग आहेत. यामध्ये संत तुकारामांनी परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी जे रूपक वापरले आहे ते वाचताना आधी तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. साहजिक आहे. इथे ते स्वतःला एका स्त्रीच्या भूमिकेत पाहतात. आणि ती स्त्री साधीसुधी नाही तर जिने आपला पती, घरदार आणि समाजाची लौकिक लाज सोडून अनंताशी म्हणजेच परमेश्वराशी नाते जोडले आहे. होय, आणि यामागील विचार समजून घेणं खूप गरजेचे आहे. अभंग 10 मध्ये ते अतिशय स्पष्टपणे म्हणतात, व्यभिचार माझा पडिला ठाऊका, न सरती लोकां माझी जालेन. किंवा अभंग 8 मध्ये ते म्हणतात, आलिया भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकी येलेन. हे शब्द प्रत्यक्ष संत तुकारामांचे आहेत. 17व्या शतकात एका संताने स्वतःला एका बंडखोर व्यभिचार करणाऱ्या स्त्रीच्या रूपात पाहणे हे तर खूपच धाडसी आहे. लोकांना तेव्हा हे पचलं कसं असेल? हाच तर खरा धक्का आहे. आणि म्हणूनच या शब्दांचा वरवरचा अर्थ न घेता त्यामागचं मानसशास्त्र आणि अध्यात्म समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे याचा काही वेगळा अर्थ आहे? नक्कीच. जेव्हा एखादा माणूस अध्यात्माच्या किंवा सत्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचत असतो तेव्हा त्याचा सर्वात मोठा शत्रू कोण असतो माहितीये? मला वाटतं कदाचित त्याचा स्वतःचा अहंकार किंवा समाजाची भीती की लोक काय म्हणतील हा विचार. अगदी अचूक ओळखलात. आणि या विराण्यांमध्ये लौकिक नवरा किंवा भरतार हे रूपक नेमके मानवी अहंकारासाठी किंवा संसारी आसक्तीसाठी वापरले आहे. अच्छा, म्हणजे नवरा म्हणजे अहंकार. होय, आणि अनंत किंवा गोविंद हे परमतत्वाचे ईश्वराचे रूप आहे. भारतीय तत्वज्ञानात जीवात्मा म्हणजे मानवी आत्मा हा नेहमी स्त्री रूपात आणि परमात्मा म्हणजे ईश्वर हा पुरुष रूपात मानला गेला आहे. पण तुकारामांनी या संकल्पनेला एका अत्यंत बंडखोर पातळीवर नेले. म्हणजे त्यांनी या पारंपरिक रूपकाला एक वेगळंच वळण दिलं. बरोबर. आपला जुना नवरा म्हणजेच आपला जुना अहंकार सोडल्याशिवाय तुम्ही सत्याशी एकरूप होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही अहंकाराला सोडता तेव्हा समाज तुम्हाला नावे ठेवतो, तुमच्यावर टीका करतो. आता माझ्या लक्षात येतंय. म्हणजे नवरा सोडणे, घरदार किंवा सासू-सासरे सोडणे हे प्रत्यक्षात भौतिक घर सोडण्याबद्दल नसून मनातील अहंकाराच्या बेडा तोडण्याबद्दल आणि समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेला झुगारून देण्याबद्दल आहे. अगदी 100%. अभंग 7 मध्ये एक अत्यंत सुंदर ओळ आहे. सांडुनी लौकिक जालिये उदास, नाही भय आस जीवित्वाची. ईश्वराशी एकरूप होण्यासाठी समाजाच्या टीकेची किंवा लौकिक प्रतिष्ठेची पर्वा न करता सर्वस्व अर्पण करावे लागते. म्हणजे आजच्या संदर्भात बोलायचे झाले तर सोशल मीडियावर आपली काय इमेज आहे किंवा समाज आपल्याला चांगलं म्हणेल की नाही या खोट्या प्रतिष्ठेच्या पलीकडे जाण्याचं हे धाडस आहे. बरोबर. जेव्हा महाराज अभंग 19 मध्ये म्हणतात, मजस्वेने आता येऊ नका कोणी सासूरवासिनी बाईयांनो, तेव्हा ते जगाला सांगत आहेत की हा सत्याचा मार्ग सोपा नाही. ज्यांना समाजाची टीका सहन होणार नाही त्यांनी हा वाटेला जाऊ नये. हे खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. म्हणजे स्वतःच्याच अहंकाराला नवरा मानून त्याच्याशी बंड करणे आणि सत्यासाठी व्यभिचारी असा शिक्का बसला तरी तो हसत हसत स्वीकारण्याची तयारी ठेवणे ही संकल्पनाच मुळात क्रांतिकारी आहे. होय, आणि हे खूप मोठं मानसिक धैर्य दाखवतं. हे केवळ बाह्य जगाविरुद्ध नाही तर ते स्वतःच्याच आतल्या अंधाराविरुद्ध पुकारलेलं सर्वात मोठं बंड आहे. अभंग 25 मधील संसारा आगी आपुलेनी हाते लावणी मागू ते पाहू नये ही ओळ यात सर्वोच्च त्यागाची साक्ष देते. अगदी खरंय. पण या स्रोतामध्ये केवळ वैयक्तिक आध्यात्मिक बंडखोरी नाहीये. समाजाला थेट आरसा दाखवणारे अनेक अभंग यात आहेत. यापुढील अभंगांमधून समाजातील दांभिकतेवर अत्यंत परखड आणि निर्भयपणे टीका केलेली दिसते. होय, आणि त्यासाठी त्यांनी वापरलेले दृष्टांत किंवा उदाहरणे इतकी सोपी आणि अचूक आहेत की ती थेट मनाला भिडतात. खरंय. मला अभंग 50 मधलं एक खूप छान आणि समजायला सोपं उदाहरण आठवते. हिरा ठेविता ऐरणी वांछे मारिता जो घणी. म्हणजे एखादा हिरा जर ऐरणीवर
म्हणजे लोहाराच्या दुकानातील लोखंडी ठोकड्यावर ठेवला आणि त्यावर घणाचे म्हणजे मोठ्या हातोड्याचे घाव घातले तरी तो फुटत नाही, तो आपला मूळ स्वभाव सोडत नाही. या उदाहरणाचा अर्थ अत्यंत सखोल आहे. ऐरण आणि घण हे समाजाच्या टीकेचे, निंदेचे आणि संकटांचे प्रतीक आहेत. खऱ्या संताची आणि खऱ्या माणसाची ओळख हीच असते की जगाने कितीही आघात केले तरी तो आपल्या सत्याचा आणि चांगुलपणाचा मूळ स्वभाव सोडत नाही. त्याच अभंगात पुढे म्हटल्याप्रमाणे तोची मोल पावे खरा, करणीचा होये चुरा. म्हणजे हिरा तुटत नाही पण घण तुटतो. अगदी. हिऱ्यासारखी माणसे आघातांनी तुटत नाहीत, उलट आघात करणारा घणच तुटतो. म्हणजेच सत्य कधीच हारत नाही. याच संदर्भात समाजातील खोट्या आणि दांभिक वागणुकीवर त्याने कडक प्रहार केले आहेत. अभंग 53 मधील दाखला येथे अत्यंत समर्पक आहे. मनशुद्ध तया काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणांसी. हा अभंग तर आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतो. म्हणजे जर तुमचे मनच शुद्ध नसेल, तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल, तर गळ्यात मोठ्या माळा घालून, कपाळावर गंध लावून किंवा अंगावर अनेक दागिने घालून काही उपयोग नाही. बरोबर. समाजाला फसवण्यासाठी केलेली ही बाह्य सजावट निरर्थक आहे, नाही का? आजच्या काळात ज्याला आपण व्हर्च्यू सिग्नलिंग म्हणतो, म्हणजे आतून काहीही असो पण बाहेरून आपण किती चांगले आहोत याचा दिखावा करणे, त्यावरच हा थेट प्रहार आहे. 100%. निर्मळ स्फटिक जैसा मन असावे लागते. बाह्य दिखावा, कर्मकांडे ह्यापेक्षा आंतरिक शुद्धतेला आणि मानवी मूल्यांना त्यांनी नेहमीच सर्वोच्च स्थान दिले आहे. अभंग 41 मध्ये ते म्हणतात, अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती. म्हणजेच जर आतून अवगुण असतील तर बाहेरून कितीही सोंग केले तरी फजितीही ठरलेलीच असते. जर मनात राग, लोभ, निंदा किंवा दुसऱ्याबद्दलचा द्वेष असेल तर त्या गळ्यातील माळांना शून्य किंमत आहे, हा विचार त्यांनी समाजाच्या मनावर ठसठशीपणे बिंबवला. आणि फळाची अपेक्षा करण्याआधी बीज शुद्ध असावं लागतं, हे पण त्यांनी सांगितलंय. होय. अभंग 62 मध्ये ते म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बी शुद्ध असेल, मन शुद्ध असेल तरच तुमचे वर्तन आणि कर्मरूपी फळे रसाळ आणि चांगली येतील. पण या सामाजिक आरशाबद्दल बोलत असताना आपण अभंग 55चा उल्लेख टाळूच शकत नाही. या पूर्ण गाथेतील मला सर्वात क्रांतिकारी वाटणारा हा अभंग आहे. हो, तो अभंग जातीभेदावरचा आहे. अगदी. ते थेट म्हणतात, महारासी शिवे कोपे ब्रह्मण तो नवे. जातीभेदावर आणि अस्पृश्यतेवर केलेला हा एवढा थेट आणि धारदार प्रहार आहे की तो वाचून थक्क व्हायला होते. बरोबर. जो माणूस दुसऱ्या माणसाला शिवल्याने रागावतो किंवा विटाळ मानतो तो ब्राह्मण असूच शकत नाही, हे त्यांनी एवढ्या स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले आहे. 17व्या शतकात हे बोलण्यासाठी केवढं मोठं धाडस लागलं असेल. नक्कीच. पण यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की त्यांची ही ठाम धारणा कुठून आली. हे केवळ बंडखोरीसाठी केलेलं बंड नव्हतं. मग त्यामागे काय विचार होता? जर आपण हे समजून घेतले तर त्यांच्या भक्तीचा मूळ गाभा पूर्णपणे समतेवर आणि समानतेवर आधारित असल्याचे स्पष्ट होते. अभंग 46 मध्ये त्यांनी याचं उत्तर दिले आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे सगळं जग विष्णुमय आहे. बरोबर. जर सर्व जगात प्रत्येक चराचरामध्ये एकच ईश्वर म्हणजेच विष्णू भरलेला आहे तर माणसांत उच्च नीच असा भेद कसा असू शकतो? हा कोणताही राजकीय किंवा सामाजिक सिद्धांत नव्हता, तर हा त्यांचा शुद्ध आध्यात्मिक अनुभव होता. म्हणजे जर तुम्ही देवाला मानता आणि देव सगळीकडे आहे हे मानता तर भेदभाव करणे हे पूर्णपणे अतार्किक आणि मूर्खपणाचे ठरते. ईश्वराचा अस्तित्वाचा हा सर्वात मोठा आणि खरा पुरावा ते मानतात. अगदी बरोबर. त्याच अभंगात ते पुढे म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. खऱ्या देवाची पूजा हीच आहे की कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये. ज्यांच्या मनात जातीवरून, धर्मावरून किंवा आर्थिक स्थितीवरून दुसऱ्या माणसांबद्दल राग किंवा विटाळ असेल, तो माणूस आध्यात्मिकदृष्ट्या किती दरिद्री आहे हे यातून स्पष्ट होते. तुकाराम महाराजांचे हे विधान त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे जाणारे होते. हो ना, तो काळ तर खूपच वेगळा होता. जेव्हा समाजात जातीभेद शिगेला पोचला होता, धर्माच्या नावावर शोषण होत होते, तेव्हा अशी भूमिका घेणे हे केवळ धारिष्ट्याचेच नव्हे तर खऱ्या प्रगल्भ ज्ञानाचे लक्षण होते. भक्ती म्हणजे केवळ डोळी मिटून बसणे नाही, तर उघड्या डोळ्यांनी माणसाला माणूस म्हणून स्वीकारणे ही त्यांची शिकवण होती. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही.
तर मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो आणि आजच्या या 21व्या शतकातील आपल्या जगण्याशी याचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. आज आपण या पानांमधून खूप काही पाहिलं. सुरुवातीला आपण पाहिलं की विठ्ठलाचे सगुण रूप हे केवळ एक चित्र नसून मानवी मनाला एकाग्र करण्यासाठी आणि नैराश्यातून किंवा गोंधळातून बाहेर काढण्यासाठी वापरलेले एक अत्यंत प्रभावी मानसिक तंत्र आहे. होय. त्यानंतर विराण्यांमधून आपण शिकलो की समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेला आणि निंदेला न घाबरता स्वतःच्या अहंकाराला बाजूला सारून सत्याच्या मार्गावर चालण्याचे धैर्य कसे असावे. आणि शेवटी गळ्यातील माळांच्या आणि बाह्य सजावटीच्या दिखाव्याला नाकारून प्रत्येक माणसात ईश्वराचे रूप पाहण्याची आणि खऱ्या समानतेचा पुरस्कार करण्याची अत्यंत प्रगत विचारसरणी आपण समजून घेतली. अगदी अचूक सारांश दिलात तुम्ही. या सर्व गोष्टी आजच्या या आभासी आणि अनेकदा दांभिक वाटणाऱ्या काळातही किती तंतोतंत लागू पडतात. ही गाथा म्हणजे केवळ एक धार्मिक पुस्तक नसून ती मानवी जीवनाला आणि मनाला योग्य दिशा देणारी एक शक्तिशाली मार्गदर्शिका आहे. हे अगदी योग्य निरीक्षण आहे. आणि याच विचाराला पुढे नेण्यासाठी या चर्चेचा शेवट करताना मी एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो. कोणता मुद्दा? अभंग 59 मध्ये तुकाराम महाराजांनी एक अत्यंत प्रखर आणि डोळे उघडणारे विधान केले आहे. ते म्हणतात, जयाची ये द्वारीन तुळशी वृंदावन नाही, ते स्मशानगृह जाणा. म्हणजे ज्या घराच्या दारात तुळशी वृंदावन नाही ते घर स्मशानासारखे आहे. याचा वरवरचा अर्थ असा वाटू शकतो की प्रत्येकाच्या दारात तुळशीचे रोप असावे. पण मगाशी आपण जसे लौकिक नवरा किंवा माईक पदार्थ यांचे खरे अर्थ पाहिले तसेच इथेही आहे. याचा सखोल अर्थ खूप मोठा आहे. तुळस ही पावित्र्य, भक्ती, परोपकार आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे. ते घर जिथे ईश्वराचं नामस्मरण नाही, जिथे एकमेकांबद्दल भक्ती आणि कृतज्ञतेचा भाव नाही, ते घर केवळ एक स्मशान आहे. बापरे, हे खूपच खोल आहे. आजच्या आधुनिक जगात आपण याचा खूप गंभीरपणे विचार करायला हवा. आज आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या अतिशय आलिशान इमारती, भव्य टॉवर्स आणि करोडोंची घरे बांधतो. पण जर त्या घरांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम नसेल, समतेचा विचार नसेल आणि एक आंतरिक शांतता किंवा निसर्गाबद्दल, समाजाबद्दल कृतज्ञतेचा भाव नसेल, तर ही सर्व आधुनिक महागडी घरे आतून केवळ स्मशाने तर नाहीत ना? हा प्रश्न खरंच अस्वस्थ करणारा आहे. आपण आपले घर, आपली वास्तू आणि आपले मन खऱ्या अर्थाने जिवंत आणि चैतन्यमय कसे ठेवणार? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. भिंतींच्या आणि घराच्या बाह्य सजावटीपेक्षा घराची आणि मनाची आंतरिक सजावट किती महत्वाची आहे हे यातून स्पष्ट होते. अगदी बरोबर. आजच्या या वेगाने धावणाऱ्या जगात आपण जिवंत घरात राहतोय की सिमेंटच्या स्मशानात, हा प्रश्न आपण सगळ्यांनीच स्वतःला विचारला पाहिजे. याच अत्यंत गहन आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आपण आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. या स्रोतातून मिळालेले हे ज्ञान, हे मानसशास्त्र आणि हे नवे दृष्टिकोन आपल्याला नक्कीच एक नवीन आणि स्पष्ट दिशा देतील अशी माझी खात्री आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या पानांचा वेध घेण्यासाठी. तोपर्यंत विचार करत रहा, स्वतःला प्रश्न विचारत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा.